बेंगलोर ते मुंबई दरम्यान सेवा देणाऱ्या एस-टी बसला काल रात्री कर्नाटकामध्ये रोखलं गेलं आणि या कर्मचाऱ्यांना काळं देखील फासण्यात आलं। कर्नाटकमध्ये ही सगळी चित्रदुर्गमध्ये ही सगळी घटना ज्यांच्यासोबत घडली ते चालक आणि वाहक माझ्यासोबत आहेत। काय नक्की घडलं त्यावेळी विचारूयात। कुठे चालला होता तुम्ही आणि काय नेमकं घडलं तुमच्यासोबत त्या क्षणाला? बेंगलोरवरून मुंबईला जात होतो। तर चित्रदुर्गच्या अलीकडे 10 किलोमीटर रात्रीची वेळ होती। 4 फोर व्हीलर आल्या। त्या 4 फोर व्हीलरनी गाडी आमची अडवली। निर्जन ठिकाणी अंधारात गाडी थांबवली, साईडला घ्यायला लावली। साईडला घेऊन सगळेजण उतरल्यानंतर मला पहिल्यांदा म्हणले खाली ये। काय आलं म्हणलं, मग तिने काय केलं, मला खाली ओढून घेतलं, दरवाजा ओढून घेतलं आणि मला म्हणले तुम्हाला कन्नड येते का? म्हणजे कन्नडात नाही म्हटलं, हिंदी म्हटल्यानंतर त्यांनी मारहाण चालू केली। किती वाजताच्या दरम्यान घडले आणि प्रवासी किती होते त्यावेळी साधारण गाडीमध्ये 12 प्रवासी होते आणि 9:15 वाजता रात्रीची वेळ होती। खरं तर त्यांनी गाडीला काळं फासलं, तुमच्या चेहऱ्याला देखील काळं फासलं। काय त्यांचं म्हणणं होतं, काय बोलत होते, काही समजत होतं का हिंदीमध्ये किंवा नाही? काय नाही, ते आम्हालाच म्हणत होते तुम्ही कन्नड बोला, आम्हाला तर कन्नड येतं। तुम्हाला म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय होती? कारण अचानक 4 गाड्या येतात, गाडी थांबवतात, खाली उतर म्हणतात आणि अशा पद्धतीनं त्यावेळची प्रतिक्रिया काय होती? भीती वाटली थोडी किंवा काय? भीती वाटली। त्यात मारहाण केलेली, त्यात तोंडाला काळं फासलेलं आणि त्यात ऑइल पेंट कलर होता, तो डोळ्यात पण गेला। त्यामुळे मला तिथून पुढं काही म्हणजे समजलं नाही। एक अर्धा तास त्यांचं चालू होतं घोषणा देणे, अर्धा तासानं परत सोडली गाडी, पूर्ण गाडीला काळे फासले। त्यानंतर आत्ता तुम्ही कोल्हापुरात कसे आलात? कारण आल्यानंतर तुमचा विभागाच्या वतीनं देखील सत्कार झाला। तिथून आम्ही चित्रदुर्गमध्ये गेलो डेपोत। तिथे आम्हाला गाडी म्हणजे स्वच्छ करून दिली। तोपर्यंत पोलीस प्रशासन येऊन त्यांनी त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण केली। सकाळी 3 वाजेपर्यंत चालले आणि 3 वाजता आम्हाला तिथून सोडलं। मग आता इथं कोल्हापूरमध्ये वाहक देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? खरं तर अचानक गाड्या अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस येतात, आडवी मारल्या जातात गाड्या आणि ड्रायव्हरला खाली उतर म्हटलं जातं। तुमची प्रतिक्रिया काय होती त्यावेळी जे हे घडत होतं? काय तुम्हाला काही लोक बोलत होते? नाही, वास्तविक अशी घटना घडायला नको। कसं होते, हा भाषिक वाद झाला। आम्ही एस टी प्रशासन आम्हाला कसं प्रवाशांच्या सोयीसाठी पाठवले, त्यामुळे येथील जनता असेल तिथील जनता असेल, आम्ही सोयीसाठी असतो। हे अचानक रात्री 9:15च्या दरम्यान चित्रदुर्गपासून मेगा हायवेला एक 10 किलोमीटरच्या आसपास घडलं। एक 4 फोर व्हीलरवरून गाड्यावरून लोक आली, त्यांनी गाडीला आडवं मारलं आणि ड्रायव्हरला गाडी साईडला घेण्यास भाग पाडलं। गाडी साईडला घेण्यास भाग पाडून परत ते त्यातले उतरले। त्यांच्या गळ्यात पिवळे लाल स्कार्फ होते, ते उतरून बाकीच्या लोकांच्या हातात ऑइल बॉन्डचा स्प्रे होता। ते स्प्रे घेऊन त्यांनी जिथे एस टी महाराष्ट्र महामंडळाले त्याला काळं फासण्याचं काम केलं। परत एस टीचा लोगो होता, तिथं त्यांनी काळं फासण्याचं काम केलं। एवढ्यावरती थांबले, परत ते चालकाच्या केबिनकडे जाऊन चालकाला गाडीतून खाली ओढून परत त्याला विचारलं तुला कन्नड येते काय? मग ते म्हणले नाही, मराठी किंवा हिंदी। मग त्यामुळे त्याला मारहाण केली, परत त्याला काळी मला तशी काही विचारणा झाली का? नाही, गाडीला कसं हायड्रोलिक दार होतं, त्यामुळे गाडी आतल्या बाजूने लॉक होती आणि हा प्रकार अचानक झाल्यामुळं गाडीतले सर्वच भयभीत झाले होते। त्यामुळे प्रत्येकजण गाडीच्या जागेवर बसून होता, गाडीतून कोण खाली उतरला नाही। फक्त चालकाला त्यांनी खाली उतरून मारहाण केली होती। खरं तर 10 ते 12 प्रवासी होते। जर तुम्ही जे प्रसंगावधान दाखवलं ते महत्त्वाचं आहे असं म्हणावं लागेल। जर ते दंगा करणारे आत आले असते तर प्रवाशांना देखील इजा झाली असती। कशा पद्धतीनं काळजी घेतली स्वतःची आणि प्रवाशांची? यात सगळ्यात मोठं योगदान हा ड्रायव्हरचं आहे, कारण की या गाडीला ना हायड्रोलिक दरवाजा आहे, त्याला लॉक सिस्टीम असते। ते उतरायच्या अगोदर गाडीचं लॉक सिस्टीम चालू करून प्रवासी दार पूर्णपणे लॉक झालं होतं। त्यांनी प्रयत्न केला गाडीला लाथा मारण्याच्या, आत येण्याचा, पण ते त्यांना त्यात यश आलं नाही आणि त्यामुळे तो मोठा अनर्थ टळला। त्यात चालकाची पूर्णपणे मोठी जबाबदारी आहे। तर रस्त्यावर तुम्ही अशा पद्धतीनं सेवा बजावत असता, काय अपेक्षा आहे तुम्हाला? भाषिक वाद तर होतच राहतो, मात्र अशा पद्धतीनं प्रवाशांचे देखील हाल तर होतातच, मात्र तुम्ही जे प्रवाशांना सेवा देत होता त्यांना देखील अशामुळं त्रास सहन करावा? आता हा कसं दोन्ही राज्यातील हा भाषिक वादाचा प्रश्न आहे, तो त्यांच्या लेवलला त्यांनी हे करावं, जेणेकरून दोन्हीकडल्या जनतेचा हाल होऊ नये। आणि एस टी प्रशासनानं सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं, त्यांचं पूर्ण सहकार्य लाभलं। यांनी आम्हाला त्या राज्यात असूनसुद्धा त्यांनी इथून तिथे तिथल्या राज्यांना सांगून किंवा तिथल्या KSRTC महामंडळाला सांगून त्यांनी वेळोवेळी आम्हाला प्रशासन सोय करण्यास लावून त्यांना आम्हाला सुखरूपपणे कोल्हापुरात घेऊन आले।
तर पहिला पण हे त्या गाडीचे चालक आणि वाहक आहेत ज्या गाडीवर काल कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग इथं हल्ला केला। मात्र अगदी प्रसंगावधान राखत या चालक आणि वाहकांनी प्रवाशांना काही होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आणि म्हणूनच ते आज कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाच्या वतीनं असेल किंवा ठाकरे गटाच्या वतीनं असेल यांनी देखील यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांनी देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्ही प्रवासी सेवा देण्याचं काम करत असतो। भाषिक वाद जरी असला तर तो त्या पातळीवर मिटावा, कारण या सगळ्याचा त्रास आम्ही जो काही काम करतोय त्यांना तर होतोच, मात्र प्रवाशांना देखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। व्हिडिओ सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।